एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख. आई म्हणजे प्रेम, त्याग, संस्कार आणि कुटुंबाचा मजबूत आधार. भारतीय संस्कृतीतील मातृशक्तीचं महत्त्व अधोरेखित करणारे विचार नाशिकमध्ये आयोजित स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेत मांडण्यात आले. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या पुष्पात ज्येष्ठ वक्ते अभय भंडारी यांनी भारतीय मातृशक्ती आणि तिची अपत्य या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केलं. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या व्याख्यानात त्यांनी भगवान रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील मातृसंस्कारांचं महत्त्व अधोरेखित केलं. आई होणं सोपी गोष्ट नाही. आई आणि बाळाचं नातं जन्माआधीच जुळलेलं असतं, असं सांगत त्यांनी आईच्या विचारांचा आणि संस्कारांचा मुलाच्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम स्पष्ट केला. स्वामी विवेकानंद यांच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी यांच्या संस्कारांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. यावेळी आमदार सीमा हिरे म्हणाल्या, स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांनी रोवलेलं बीज आज वटवृक्ष झालं असून त्यांच्या विचारांचा आणि लोकसेवेचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. या कार्यक्रमाला महापौर हिमागौरी आहेर आडके यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. सगळ्यांना नमस्कार. गेल्या 3 दिवसापासून या सभागृहामध्ये स्वर्गीय रामराव तथा पोपटराव पप्पाजी हिरे यांच्या स्मृतीनिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन दरवर्षी आपण करत असतो. हे 16वं वर्ष आहे. गेल्या 15 वर्ष सतत विवेकजी गळसासी हे व्याख्याते म्हणून दरवर्षी येत असतात, परंतु ह्यावर्षी त्यांचं अनुष्ठान सुरू असल्यामुळे अभयजी भंडारी यांनी आपल्याला तिन्ही दिवस अतिशय सुंदर असं व्याख्यान इथे दिलेलं आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंदजी, त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि आजचा भारत, आणि आजचा विषय भारतीय मातृशक्ती आणि तिचं महत्त्व, असे विविध विषय घेऊन त्यांनीसुद्धा आपल्याला अतिशय सुंदर असं व्याख्यान इथे दिलेलं आहे. आजच्या या समारोपाच्या प्रसंगी आज आपल्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर या 2 दिवसामध्ये या कार्यक्रमासाठी विजयजी चौधरी जे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आहेत, त्याचबरोबर पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक, आमदार राहुलजी ढिकले, त्याचबरोबर दिलीपजी क्षीरसागर, विजयरावजी साने, अमृताताई पवार, सर्वच मान्यवर, अनेक बांधकाम व्यावसायिक इथे उपस्थित राहिले. या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. आपण सगळ्यांनी पप्पांचा जीवनपट मुन्नाजींनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलेला होता की पप्पांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाचा विस्तार असेल, त्याचबरोबर त्यांचं पूर्ण आयुष्य असेल, हे व्यथित केलं आणि त्यानंतरही पुढे पक्षाची धुरा ही पुढे सतत चालू राहावी याकरता आम्ही सर्वच जण, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आणि आम्ही सर्वच परिवारातील सदस्य हे सतत
भारतीय जनता पार्टीच्या पक्षाबरोबर विचारधारेबरोबर काम करत आहोत. पप्पांनी जे काम केलं आणि जे बीज रोवलं त्याचं कदाचित आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा झाला. आणि मी स्वतः आमदार म्हणून 3 वर्ष, त्याचबरोबर नगरसेवक म्हणून 3 वेळा आणि मुन्नाजीसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांनीच आम्ही जबाबदारी सांभाळली. खरं तर मला नेहमीच विशेष वाटतं की आता आमच्याकडे दळणवळणाची अनेक साधनं आहेत. मी ठरवलं तर आता मला जिथे जबाबदारी असेल, दिंडोरी असेल, कुठेही असेल, तिथे मी सहज माझी गाडी काढून मी जाऊ शकते. परंतु त्यावेळेला कुठलीही वाहतुकीची साधनं नव्हती, त्याचबरोबर बोलण्याची नव्हती. जसं आता आपण मोबाईलमध्ये बोलतो पटकन, परंतु त्यावेळेला टेलिफोनवर बोलायचो. आणि त्यामुळे एवढ्या प्रतिकूल अवस्थेतसुद्धा सगळ्यांशी संपर्क ठेवून, प्रत्येकाची विचारपूस करून, प्रत्येकाकडे जाऊन व्यक्तिशः आजच चिंदडे वकील यांनीसुद्धा लेख लिहिलेला आहे फेसबुकवर. अनेक 2-3 जणांचे लेख आलेले आहेत. तर त्यावर त्यांनी खूप छान असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे की एवढा दाट संपर्क, एवढा जनसंपर्क, एवढं काम हे आम्ही ठरवलं तरी कितीही वेळ दिला तरी त्यांच्या इतकं आम्ही करू शकत नाही. परंतु आम्ही सगळे त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न कसोशीने करतो आहोत. नक्कीच त्यांनी जे बीज रोवलं आहे त्याचं पुढे वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर या पक्षाच्या विचारधारेतून असेल. अगदी म्हणजे सांगायला गेले तर खूप आहे की जवळून अटलजींचा त्यांचा संपर्क आला. अगदी परिवारातील सदस्याप्रमाणे गोपीनाथजी मुंडे, त्याचबरोबर प्रमोदजी महाजन, सुषमाजी स्वराज हे सर्व आमच्या परिवाराला भेट दिलेली आहे. असे सर्व ज्येष्ठ जे आमचे पक्षातले नेते होते त्यांच्याशी त्यांचा घनिष्ठ असा संपर्क होता परिवारातील सदस्याप्रमाणे. आणि त्यामुळे त्याचं खरं तर आपण बघतो की आज पक्षाची सुद्धा खूप मोठी वाढ झालेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये आज पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचा विस्तार हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर झालेला आहे. आज खरं तर अनेक विषय घेऊन ही व्याख्यानमाला घेतली जाते, जेणेकरून जनप्रबोधन होणं हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या काळात बराच वेळ हा मोबाईलमध्ये जात असतो किंवा लोकांना प्रत्येकाकडे जाण्याकडे वेळ नसतो. परंतु या व्याख्यानमालाच्या निमित्ताने एक चांगला विचार लोकांमध्ये रुजवावा हा विचार घेऊन ही व्याख्यानमाला सुरू केली आणि त्याला चांगला प्रतिसाद नाशिककरांनी दिला. आज नाशिकमध्ये एक अत्यंत चांगली व्याख्यानमाला म्हणून आज ती नावाजलेली आहे. आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. आपला जास्त वेळ न घेता व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी आभार मानते. या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिलेला मराठा विद्या प्रसारक समाजाचे नितीनजी ठाकरे, त्याचबरोबर आमची साऊंड व्यवस्था ज्यांनी कुठलाही अडथळा येऊ न देता तिनेही दिवस अत्यंत चांगले व्याख्यानमाला आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि सर्व आमचे ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व स्टाफ आणि उपस्थित सर्वच मान्यवर या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. घसा जास्त बसल्या असल्यामुळे मी आपल्याशी संवाद साधू शकत नाही, परंतु धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा आपला विषय आपल्यापैकी प्रत्येकाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि तो आपल्या मातृशक्तीशी संबंधित आहे. अवघ्या 23व्या वर्षी ज्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिन्ही क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिली, त्या भगतसिंगांचं जे पैतृक गाव, त्यांचं वडिलांच्या बाजूचं जे गाव खटकडकला बंगा म्हणतात त्याला, तर ते अमृतसरपासून जवळ आहे काही अंतरावर. तर तिथे गेलो तर तिथे एक संग्रहालय आहे आणि त्या संग्रहालयामध्ये आपलं लक्ष वेधून घेतील असे 2 फोटो आहेत. त्यातलं एक चित्र आहे आणि एक फोटो आहे. आणि ते चित्र असं आहे की भारत मातेचं चित्र आहे आणि त्या भारत मातेच्या चरणांवर स्वतःच्या हातातल्या धारदार शस्त्राने
आपलंच मस्तक कलम करून जी पगडी आहे ती डोक्याची, ती हाताने धरून डाव्या हाताने ते रक्ताळलेलं मस्तक भारत मातेच्या चरणांवर अर्पण करताना दाखवलेलं आहे. आणि शहीद भगतसिंह असं लिहिलंय आणि तिथे लिहिलंय, हे राष्ट्रमाता तुम्हारे चरणों में हम अपना सर अर्पण करते हैं. त्याच ठिकाणी त्या संग्रहालयामध्ये दुसरं एक छायाचित्र आहे की भगतसिंगांच्या मातोश्री ज्या होत्या त्यांना वाकून चरणस्पर्श करून भारताच्या त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यावेळेला त्यांची आणि त्यांची भेट झाली नंतर काही काळाने, त्यावेळेला इंदिराजी पंतप्रधान होत्या. भगतसिंगांची फाशीची शिक्षा 1931 मध्ये, मग 47 मध्ये भारत स्वतंत्र झाला, मग जवाहरलालजी पंतप्रधान होते, नंतर इंदिराजी झाल्या. त्या इंदिराजी ज्या वेळेला त्यांना भेटायला गेल्या त्यावेळेला इंदिराजी त्यांना नमस्कार करतायत पण चरण स्पर्श करून भगतसिंगांच्या मातोश्रींना, आणि त्याच्या खाली लिहिलंय, हे वीर माता तुम्हारे चरणों में इस देश का शीश हमेशा झुका रहेगा. इंदिरा गांधी अशा नतमस्तक झाल्या आहेत असा तो फोटो आहे. तर मातृशक्तीचं आपण चिंतन ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्या मातृशक्तीने जी महान अपत्य जन्माला घातली ना, त्या महान अपत्याची आई होणं हे अग्नितत्वाचं व्रत आहे. तो धगधगता अग्नी आहे. मग ते अपत्य भगतसिंहांसारखं असेल, छत्रपती शिवाजी राजांसारखं असेल, महाराणा प्रतापांसारखं असेल, चक्रवर्ती राजगोपालाचारींसारखं असेल, चंद्रशेखर आझादांसारखं ते अपत्य असेल, छत्रपती संभाजी राजांसारखं ते अपत्य असेल, क्रांतिकारक चाफेकरांसारखी ती अपत्य असतील, वासुदेव बळवंत फडक्यांसारखं एखादं अपत्य असेल, स्वामी विवेकानंदांसारखं, आचार्य शंकरांसारखं, आद्य शंकराचार्यांसारखं एखादं अपत्य असेल, समर्थ रामदास स्वामींसारखं एखादं अपत्य असेल, ज्ञानेश्वर माऊलींसारखं आणि निवृत्तीदारांसारखी अपत्य असतील. जी जी महान माणसं इतिहासामध्ये आपण पाहतो त्या प्रत्येक महान व्यक्तीचं मातृत्व ज्या स्त्रीने निभावलं ना, त्या स्त्रीला त्या मातृत्वाची महाभयंकर किंमत मोजावी लागलेली आहे. इतिहास आहे ना, ज्या भारतीय संस्कृतीबद्दल आपण भरभरून बोलतो की नाही, तो भारतीय संस्कृतीचा डोलारा आमच्या मातृशक्तीच्या पवित्रतेवर, मातृशक्तीच्या योगदानावर, त्यांच्या असीम त्यागावर उभारलेला आहे. हा मातृशक्तीचा डोलारा, संस्कृतीचा डोलारा आपल्या. आणि त्यामुळे भारतीय प्रार्थना ज्या वेळेला आपण म्हणतो, वंदन ज्या वेळेला करतो ना कृतज्ञतेने, तर आमच्या भारतीय परंपरेमध्ये पहिली वंदना जी आहे ती मातृशक्तीच्या चरणांवर आहे. मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, त्यानंतर आचार्य देवो भव आणि परमेश्वर. त्यानंतर आईच्या रूपामध्ये आम्ही पहिल्यांदा परमेश्वर पाहतो. करी लाभाविण प्रीती फक्त आई करू शकते, नाही तर संत करू शकतात. सामान्य मनुष्याची ती कुवत नाहीये लाभाशिवाय प्रीती करण्याची.